नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात नांद्रा लोहगड नांद्रा गावाजवळ असलेला लहुगड हा अजिंठा वेरूळ डोंगर रांगेतीलच एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अपरिचित असा गिरिदुर्ग लहुगड किल्ला आहे. या गडाचा निर्मितीचा काळ म्हणजे लहुगडाचा कोणताही थेट लिखित इतिहास किंवा शिलालेख आज उपलब्ध नाही, परंतु गडावरील कातळात कोरलेली पाण्याची टाकी, कोरीव गुहा आणि प्राचीन खांब यांची शैली पाहता हा गड साधारणतः 7व्या ते 8व्या शतकातील यादव किंवा राष्ट्रकूट काळातील असावा असे अभ्यासकाचे मत आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला गडाचे दृश्य दाखवतो. आपण आता गडावरती जाऊया. या ठिकाणी रामेश्वरम महादेव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. तसेच या ठिकाणी वर्षातून 2 वेळेस मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री या 2 दिवशी इथे मोठे भाविक भक्ती दर्शनाला येत असतात. त्यातलीच आज आषाढी एकादशी आहे, म्हणून एवढी भाविक भक्ती इथे दर्शनासाठी आलेले आहेत. आता आपण गडाच्या पूर्व दक्षिण या दिशेला असलेली एक पुरातन गुफा दाखवणार आहोत. बघा, ही किती छान गुफा इथं कोरलेली आहे. मी तुम्हाला आतमध्ये दाखवतोय. एका गुफेमध्ये वेगवेगळ्या अशा रूमा कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत. या गुफाकडं दुर्लक्ष झाल्यामुळं इथं स्वच्छताचा थोडा अभाव आपल्याला दिसतोय, परंतु गुफा प्रशस्त आणि खूप देखण्या सुलभ आहे. या साईडच्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी या गुफा तयार केलेल्या असाव्यात. आता मी तुम्हाला पुढची गुफा दाखवतो. गडाच्या दक्षिण दिशेला असलेली ही गुफा आहे. दक्षिण दिशेला येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही दक्षिण दिशेची गुफा असावी अशी लोकांची धारणा आहे. इकडूनही खूप मोठी प्रशस्त गुफा आहे, पण स्वच्छता अभावी ती लोकांना तिथं दुर्लक्ष होत आहे. पण गुफा अतिशय छान आहे. कोरीव काम केलेलं खडकामध्ये एका खडकात कोरलेल्या अखंड लेणी आहे. दुर्लक्ष असल्यामुळे त्याचं थोडं जीर्ण होत चाललेलं आहे. या दिशेवर लक्ष ठेवण्यासाठी ही गुफा असावी. पर्यटकाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर ठिकाण आहे. सर्वांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्या. पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात असा हा लहुगड किल्ला आहे. धार्मिक आणि पर्यटक क्षेत्र या दोन्ही दृष्टीनं हे खूप प्रसिद्ध स्थळ आहे. बघा, प्रभू श्रीराम, माता सीता आणि लव कुश यांच्याशी या गडाचा संबंध जोडला जातो. असे म्हटले जाते की माता सीतेला जेव्हा वनवास झाला होता, तेव्हा महर्षी वाल्मिकींचा आश्रम या परिसरात कुठेतरी होता. लव आणि कुश यांचे बालपण याच डोंगरावर व आसपासच्या परिसरात गेले. म्हणूनच या गडाला लहुगड किंवा काळानुरूप बदलत लहुगड हे नाव पडले. गडावरील कातळात कोरलेल्या गुहा आणि पाण्याच्या टाक्याचा वापर लव कुश करत असत अशी एक स्थानिक धारणा आहे. भुयाराचे रहस्य आहे की देवगिरी ते लहुगड स्थानिक जुने जाणकार लोक असे सांगतात की लहुगडावरून थेट देवगिरी दौलताबाद किल्ल्याकडे जाणारा एक गुप्त भुयारी मार्ग होता. प्राचीन काळात संकटमयी किंवा मराठा यादव काळात गुप्तहेर आणि सैनिकांना निसटण्यासाठी या भुयाराचा वापर केला जात असे अशी वदंता आहे. जरी आजच्या काळात हा मार्ग ढासळल्यामुळे किंवा बुजल्यामुळे बंद झाला असला तरी गडावरील काही गुहाचे तोंड पाहून लोक अजूनही या भुयाराच्या कथा सांगतात. कातळात कोरलेली जल व्यवस्थापन किमया, गडाच्या खडकात जवळपास 18 पाण्याची टाकी,
अत्यंत शास्त्रीय पद्धतीने कोरलेली आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा संपूर्ण परिसर वाळून जातो आणि भीषण दुष्काळ असतो, कडक उन्हाळा असतो, तरीही या गडावरील कातळातील टाक्याचे कडक उन्हाळ्यातही पाणी अगदी थंड आणि पिण्यायोग्य राहते. प्राचीन काळातील जल व्यवस्थापनाचा हा एक उत्तम नमुना मानला जातो. या गडाच्या पायथ्याच्या गावाचे नाव गडाशी जोडलेले आहे. पूर्वी गडावर शस्त्रास्त्रे बनवणाऱ्याचे कारखाने किंवा तळ असायचे असे मानले जाते. अजिंठा लेण्याकडे आणि खानदेशकडे जाणाऱ्या व्यापारी तांड्यावर लक्ष ठेवण्यासाठी गडावर मशाली आणि धूर करून देवगिरी किल्ल्याला संदेश पाठवले जात असत. रात्रीच्या वेळी मशालीच्या प्रकाशाने इथून दूरवर संदेशवहन केले जायचे. सितान आणि गडाच्या एका बाजूला कातळात एक वैशिष्ट्यपूर्ण पाण्याची टाकी आहे, ज्याला स्थानिक लोक सीतान्हाणी म्हणतात. असे मानले जाते की वनवासाच्या काळात माता सीता या ठिकाणी स्नान करत असत. लहुगड हा पर्यटनाच्या दृष्टीने अजूनही उपेक्षित असला तरी इतिहास, निसर्ग आणि या रंजक दंतकथांमुळे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमीसाठी हा एक उत्तम हिडन ट्रेक असा लहुगड किल्ला आहे. गडाच्या माथ्यावर प्रवेश करताना कातळातच एक लहान बोगद्यासारखे कोरीव प्रवेशद्वार बनवलेले आहे. त्याच्या बाजूला रक्षकासाठी तयार केलेली आपल्याला एक गुहा दिसते. गडाच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर कातळात कोरलेले प्राचीन एक रामेश्वरम शिवमंदिर लागते. हे मंदिर खूप भव्य दिव्य आहे. या गुहा मंदिरात 4 कोरीव खांबावर तोललेला सभामंडप आणि गाभार आहे. मंदिराच्या भिंतीवर व दरवाजावर सुबक कोरीव काम केलेले आढळते. या मंदिरातील मधील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना हर हर महादेव.